नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन 1.2 an encounter of a special kind. Before start the lesson, let's see the warming up activities. So in warming up activity we discuss about chit chat. First question is there. What do you see in the picture? You can see a picture, a girl is there, a puppy is there, and I think water is also there. So, what do you see in the picture? तुम्ही या चित्रात काय पाहता? What answer we should give? We should tell that I see a small girl carrying a puppy in a large round tub in neck deep water of the river. तर आपण म्हणूया की एक छोटीशी मुलगी जी एका पपीला एका मोठ्या टबमध्ये घेऊन नाकापर्यंत पाणी असलेल्या पाण्यामधून जात आहे. नंबर 2. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू? व्हाय? तुम्हाला काय वाटते की ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का? सो आन्सर शुड बी द गर्ल आय बिलीव्ह इज ट्राईंग टू रेस्क्यू द पपी फ्रॉम ड्रॉनिंग इन द रिव्हर because anyhow she wanted to save a puppy. मला असं वाटते की नक्कीच ती मुलगी त्या पप्पीचा, त्या कुत्र्याच्या छोट्या पिल्लूचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. क्वेश्चन नंबर 3. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असता तर काय केले असते? उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, बट उत्तर असू शकते I would also have tried to rescue the puppy if that was within my reach. हो, मी नक्कीच त्या पपीचा किंवा मी नक्कीच त्या कुत्र्याच्या पिल्लूचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता जर माझ्याकडून शक्य झालं असतं तर. नंबर 4. डू यू थिंक शी वॉज सक्सेसफुल इन हर ॲक्शन? तुम्हाला काय वाटते की ती तिच्या कृतीत यशस्वी झाली? अँड आन्सर शुड बी yes, the girl has rescued the puppy from drowning in the river. So I think she was successful in saving the puppy. Now see next question. Match the appropriate heading with the image. पहा, इथे पाठ्यपुस्तकावर तुमच्या काही हेडिंग्स दिलेले आहेत आणि काही इमेजेससुद्धा दिलेले आहेत. हे जे हेडिंग्स आहे, हे जे शीर्षक आहे, यांची या कल्पनाचित्राशी जुळवणी करायची आहे. बघूया, पहिले आपण हेडिंग्स वाचून घेऊया. आवर लक्झरियस बंगलो. 2 नंबरवर आहे माय फेवरेट पास टाईम. 3 नंबरवर आहे व्हॉट अ कमोशन. आणि 4 नंबरवर आहे एनग्रॉस्ड इन माय बुक. बघा, ए नंबरच्या फिगरमध्ये आपल्याला काय दिसते? वन पर्सन इज देअर अँड बुक्स आर अराउंड हिम. सो वी कॅन से दॅट माय फेवरेट पास टाईम. अँड नाव सी नंबर डी. सो द नॉईस इज देअर and we can say what a commotion. Number C, this is a picture of a beautiful bungalow, so we can see that our luxurious bungalow. And number B, there is a complete calmness, someone is sleeping and one person is reading the book, and that's why we can say that engrossed in my book. Now let's see the story, an encounter of a special kind. आता सगळ्यात आधी आपण बघूया की एन्काउंटर मीन्स व्हॉट. हा शब्द तुम्ही विशेषतः पोलीस विभागाशी संबंधित काही न्यूजमध्ये वगैरे ऐकला असेल. तर एन्काउंटर म्हणजे चकमक आणि ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड म्हणजे आपण म्हणू शकतो एक अविस्मरणीय अनोखी चकमक. सो बिफोर स्टार्ट द लेसन आय जस्ट वॉन्ट टू टेल यू अबाउट दॅट दिस इज अ स्टोरी बाय तपन मुखर्जी अबाउट अ यंग बॉय who rescue, nurse and save a baby langur attacked by a dominant male langur with intent to kill it. The story depicts a bond of trust, commotion and mutual understanding between man and animal. तर या स्टोरीमधला एक महत्त्वाचा एक मुद्दा हा आहे की या स्टोरीमध्ये एक प्राणी आणि मनुष्य यांच्यामधला विश्वास आणि त्यांच्यामधलं जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांना समजून घेण्याची जी क्षमता आहे,
त्यावर मुख्यतः ही स्टोरी डिपेंडेड आहे. तर स्टोरी स्टार्ट करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. सो वेस्ट बेंगॉलमधली ही स्टोरी आहे आणि इथे लेखक म्हणत आहे की त्यांचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय सेवेत कामाला होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. So there was a large campus. कंपनीचा एक मोठा कॅम्पस होता आणि सगळे जे ऑफिसर्स होते ते आपल्या त्यांचे स्वतंत्र बंगलोज त्या कॅम्पसमध्ये होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ अ कॅम्पस. आणि आमचं जो घर होतं ते कॅम्पसच्या एका कोपऱ्याला होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागून ऑफिसरांचा एक क्लब होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. आणि रंगबिरंगी फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो पूर्ण परिसर बहरलेला होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees constantly attract squirrels and most species of birds. आता इथे काय म्हटलेलं आहे की घराघरातील स्वयंपाकघराच्या परसबाग ज्याला म्हणतो आपण ना, परसबागमध्ये ज्या मोसमी भाज्या लावलेल्या होत्या त्या आणि खूप बहरदार झाडं तिथे होती, त्यामुळे पक्षी आणि खारी इथे कायम आकर्षित होत असे आणि तिथे भरपूर प्राणी वगैरे राहायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन ॲन अश्वथ ट्री नियर बाय. तिथे जवळच एक अश्वथचं म्हणजेच पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर वानरांची एक टोळीने तिथे डेरास टाकलेला होता. ती नेहमीच तिथे असायची. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि आमच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू ते अविभाज्य घटक बनलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, हा जो फर्स्ट पॅरेग्राफ इथे आलेला आहे, या फर्स्ट पॅरेग्राफवर तुमचे पहिले दोन जे मार्जिन क्वेश्चनमध्ये फर्स्ट दोन क्वेश्चन आहे त्यांचे उत्तर तुम्हाला या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये मिळू शकते. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. इथे आलेला आहे, ही वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. अँड सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, डिस्क्राईब द कॅम्पस व्हेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. आता आपण जे कॅम्पसचं डिस्क्रिप्शन बघितलेलं आहे की कुठे त्यांचं घर होते, बंगलोज कसे होते, आजूबाजूचा परिसर कसा होता, हे सगळं या उत्तरात आपल्याला लिहावं लागेल. नाव सी नेक्स्ट. अ स्मॉल इन्सिडन्स ऑन द सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. इथे काय म्हणत आहे की एक शनिवारचा तो दिवस होता आणि शनिवारच्या दुपारी घडलेल्या त्या एका लहानशा छोट्याशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम झालेला होता आणि ईश्वरानं ही जी अजब दुनिया निर्माण केलेली आहे त्यातला एक अनोखा पैलू माझ्यासमोर उलगडला गेलेला होता. बघा शब्द आलेला आहे, द होल न्यू डायमेन्शन मीन्स न्यू फॅक्टर, काहीतरी नवीन. ही फ्रेज म्हणून पण आपण इथे वापरू शकतो. आणि अनफोल्ड हा शब्द इथे आलेला आहे. अनफोल्ड म्हणजे रिव्हील्ड, उलगडणे ज्याला म्हणूया आपण. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आता इथे लेखकाने स्वतःबद्दल थोडं सांगितलेलं आहे की दॅट वॉज द वॅकेशन ऑफ दॅट वॉज अ पूजा वॅकेशन. म्हणजेच काय की दुर्गापूजेची सुट्टी. आता ही पश्चिम बंगालमधली स्टोरी आहे आणि पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाते. खूप तिथे मोठा फेस्टिवल तो असतो आणि दुर्गापूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते असं लेखक सांगत आहे. आणि इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली. म्हणजेच काय करत होते लेखक, तर पुस्तकं त्या काळात वाचत होते घरी असल्या कारणामुळे. आफ्टर अ हर्टी लंच
My parents and my younger sister lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारचा हरती हरती म्हणजे इथे सफिशियंट अँड होलसम म्हणजे भरपूर जेवण झाल्यानंतर, दुपारचं भरपेट जेवण झाल्यानंतर इथे लेखक सांगत आहे की माझे आईवडील आणि लहान बहीण वामकुक्षी दुपारची झोप म्हणतो ना आपण त्याला, वामकुक्षी हा शब्द आहे, तर वामकुक्षी घेत झोप पडलेल्या होत्या किंवा दुपारी त्या झोपलेल्या होत्या. आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकग्राऊंड फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि मी एक ॲडव्हेंचर स्टोरी वाचत होतो, ज्याला साहसकथा म्हणतो. तर साहसकथा वाचण्यासाठी फारच अनुकूल असे वातावरण होते. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. इथे स्नोरिंग म्हणजेच घोरणं, तर त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, त्याच्यानंतर द इंटरमिटेंट च्रिपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, चिमण्यांचा चिवचिवाट मधून कुठेतरी ऐकायला यायचा, अँड द हार्श कॉविंग ऑफ क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. आणि कुठून तरी कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचा कर्कश ओरडणं मध्येच यांच्या सगळ्यांच्या आवाजमुळे माझं कुठंतरी एक जे चित्त लागलेलं होतं पुस्तक वाचण्यात ते भंग करीत होतं. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. आणि थोड्या वेळात मी पूर्ण पुस्तक वाचण्यात पूर्णतः पार गढून गेलो. बट सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. बट अचानक मला दूरवर भटकणाऱ्या कुत्र्यांचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चेस टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर अ होपलेस पिग. मला असं वाटलं की एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल, आणि असे वाटूनच मी प्रथम त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. बट सून द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द आर्म काउइंग ऑफ फ्लोक ऑफ काउज ॲडेड टू द कॅकॉपनी. कॅकॉपनी मीन्स लाऊड हार्श नॉईस. तर लेखक सांगतात की पण पुढे तर ते जे भुंकणं होतं, कुत्र्यांचं भुंकणं, ते अधिकच जोरजोराने भुंकू लागले, आणि त्यात कावळ्यांचा भीतीदायक कर्कश ओरडण्याचा आवाज ॲड झाला. आय आल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मग मला असं वाटलं की तो जो ओरडण्याचा आवाज आहे, तो जो गलका आहे, तो जवळजवळ येत असल्याचं मला जाणवलं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग अ बुक असाइड, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि मग आवाज आल्यामुळे माझीही उत्सुकता बळावली, आणि आय जस्ट कीप माय बुक असाइड, मी पुस्तक बाजूला ठेवलं, अँड आय एम जस्ट गो टू व्हरांडा टू सी व्हॉट इज हॅपनिंग. आणि मग मी काय झालं ते बघण्यासाठी व्हरांड्यात गेलो. इथे एक फ्रेज आली आहे, गॉट अ बेटर ऑफ, म्हणजेच ओव्हरपॉवर्ड ऑर डिफिटेड. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकली आणि बघितलं की तिथे काहीतरी भयंकर दिसलं. अ बिग मेल लंगूर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन इट्स हँड अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. म्हणजेच काय झालं की मी बघितलं की त्या बहुधा वानर जे होते, जे माकड तिथे होते, त्यांचा एक टोळीचा म्होरका कदाचित तो असावा, आणि एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने किंवा इच्छेने त्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तो तोडत होता किंवा त्याला खूप मारत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर्स ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग अ बेबी बीइंग किल्ड. आणि मग काय झालं की त्या पिल्ल्याची बिचारी किविलवाणी आई, वानरीन आणि टोळीतले इतर पण दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतीच्या छपरावर गोळा होऊन असहाय्यपणे त्या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. आय रिकॉल्ड द
I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive with its group. Here the writer said that I recall the terrible custom. म्हणजे मला ते कस्टम आठवलं. कस्टम म्हणजे ज्याला आपण रूढी म्हणतो. एक अशी भयंकर रूढी आहे, मला ती आठवली. मला ती कस्टम आठवली की नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही. ही एक महाभयंकर रूढी आहे आणि ती प्राण्यांमध्ये असते आणि मला त्याची आठवण झाली. Without losing any time, I gathered a shout stick in one hand and hurled a piece of stone at the murdering langur. The langur was so infuriated. मग काय झालं की विदाऊट वेस्टिंग अ टाईम म्हणजे जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्षाच्या मागे लागलेल्या म्हणजे त्या माकडाच्या त्या वानराच्या दिशेने मी एक दगड फिरकावला. The langur was so infuriated that it hardly took any noise of my assault. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्त्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. But then I started throwing more stones. पण नंतर मी परत दगड मारायला सुरुवात केली. The dogs on their part raised their pitch of cry. आणि कुत्र्यांनी देखील जोरजोरात भुंकायला सुरुवात केली किंवा त्यांनी त्यांच्या भुंकण्याचा आवाज वाढवला. रेज देअर पिच म्हणजे आवाज वाढवणे इथे. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड अ सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. काय झालं, अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला त्यामुळे वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती त्या पिल्लाला टाकून पळून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. ही ड्रॉप दॅट बेबी ऑन द स्लोपिंग रूफ ऑफ दॅट वरांडा म्हणजे वरांड्याच्या ते जे एक स्लोपिंग उतरता जो असा भाग होता तिथे त्याने त्या बेबीला टाकलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. आता पहा, लिस्टलेस मीन्स विदाऊट एनी एनर्जी, निर्जीव. तो जे वानराचं पिल्लू होतं किंवा ते जे बेबी लंगूर होतं इट वॉज ते निर्जीव झालं होतं. इतका मार खाल्ला होता त्यांनी की ते निर्जीव झालं होतं. अँड अपिअर्ड टू बी डेड आणि असं वाटत होतं की ते आता मेलं. ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. म्हणजे काय म्हटलेलं आहे की ते पिल्लू त्यांनी टाकलं आणि त्या उतरत्या छपरावरून ते छोटंसं जे पिल्लू होतं ते खाली घसरायला लागलं. आणि हे पाहून the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. आणि मग हे पाहून काय झालं की आयती शिकार मिळवण्याच्या आशेने कुत्र्यांचं जे घोळकं होतं ते आणखीनच चेकाळलं आणि ते आणखीनच जोराने ओरडायला लागलं आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला आयती शिकार मिळणार आहे. मॅनिफोल्ड म्हणजे इथे म्हटलेलं आहे मोर अँड मोर, अजून अजून. आणि प्रॉस्पेक्ट्स मीन्स फ्युचर बेनिफिट, भविष्यात मिळणार बेनिफिट. आता त्यांना कोणतं बेनिफिट मिळणार होतं तर त्यांना ती आयती शिकार मिळणार होती. सी ऑन नेक्स्ट पेज. ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आणि मग काय झालं की ते माझ्या हातात जी काठी होती त्या काठीने कुत्र्यांना मी दूर ठेवलं आणि मी छपरावरून खाली पडणारा तो जो वानराचं ते जे पिल्लू होतं ते अगदी खाली पडणार तेवढ्यातच मी त्याची शेपूट पकडून त्याला वाचवलं. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आणि ते जे पिल्लू होतं ते अगदी निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखं वाटत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि खरोखरच ते एक नर पिल्लू होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आतापर्यंत माझे आई वडील आणि बहीण वरांड्यामध्ये येऊन मी जे रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं, जे बचाव कार्य केलं होतं ते पाहत ते उभे राहिले होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड आल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे काही शेजारी पण दूर अंतरावर गोळा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड अँड जंटली laid him on the floor inside the poultry coop.
मी काय केलं की त्या वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्यांना कोंबड्याचं जे खुराडं होतं, पोल्ट्री कूप, त्या कोंबड्याच्या खुराडामध्ये मी अगदी त्याला अलगद असं झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. आणि आता इतका मार खाल्ल्यानंतर त्याच्या शरीरावर, त्याचे जे शरीर होते ते खोल जखमा त्याच्यावर झालेला होता आणि खूप व्रणांनी भरून गेलं होतं, म्हणजे जखमा झालेल्या होत्या खूप. आणि त्याच्या ते व्रण, जखमांचे व्रण त्याच्या अंगावर, बॉडीवर उमटले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही जखमांमधून रक्तसुद्धा ओघळत चाललेलं होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. आणि मोशनलेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो विदाऊट मुवमेंट, निष्प्रभ ज्याला म्हणूया, तर निपचित. तर ते पिल्लू जे होतं ते अगदी निपचित पडलेलं होतं. माय फादर प्रोव्हायडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केला आणि मग पुढे त्यातून रक्त यायचे थांबले, मीन्स स्टॉप द ब्लिडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग. आणि ते पिल्लू श्वासोश्वास करताय हे बघून मला थोडं बरं वाटलं. इवन दो द ब्रीथ्स वेअर शॅलो. जरी त्याचा श्वासोश्वास थोडी मंदावला होता, पण तो चालू होता हे पाहून मला खूप आनंद झाला किंवा मला खूप हायसं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबीज टीथ अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. पाण्याचे थोडेसे शिंतोडे मारल्यानंतर त्या पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून कसे तरी ते पिल्लू उठून बसले. ही सॅट अप म्हणजे तो उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रिम्बलिंग लाईक अ लीफ इन अ विंड. म्हणजे जरी तो उठून बसला तरी ते खूप पिल्लू भेदरलेलं होतं, खूप घाबरलेलं होतं आणि मग वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखं ते थरथरत होतं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप with tears and he started to sob with muffled cry. Muffled means suppressed sound किंवा अगदी ज्याला आपण म्हणतो खूप हळूहळू दबकत दबकत किंवा खूप आवाज असा दाबून तो हुंदके देत रडत होता. त्याचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि अगदी दबके आवाज तो खूप हुंदके देऊ देऊ रडू लागला. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर experiencing trauma. Trauma means here great distress, दुःख. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bite. मी त्याला एक पील्ड बनाना, पील्ड म्हणजे सोललेलं म्हणू आपण, तर सोलून दिलेलं मी त्याला एक केळ दिलं आणि थरथरत्या हाताने त्याने ते केळ घेतलं आणि त्यानंतर ते अगदी बिचकत बिचकत तो खाऊ लागला. हेजिटंट बाईट्स म्हणजे अगदी बिचकत बिचकत खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हायवल ऑफ अ बेबी लंगूर. आता बेबी लंगूरवर, त्या वानराच्या त्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझं सगळं लक्ष लागलेलं होतं. आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आणि यावेळी मला आपण यावेळी कुणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे किंवा कोणीतरी आपल्याला बघत आहे अशी एक विचित्र जाणीव मला त्यावेळेस झाली. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि मग खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून प्रत्येक हालचाल निरखत होती. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मी त्याच्या तिथून बाजूला झालो आणि वर बघितले. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि मग मी तिथे बघितलं की ती जी मदर लंगूर होती म्हणजे या वानराच्या पिलाची आई, शी वॉज सिटिंग देअर अँड वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी जे काही केलं, ज्या काही हालचाली मी करत होतो ते सगळं ती वॉच करत होती. शी सिम्पली सॅट व्हेरी क्वाइटली. अगदी शांतपणे तिथे बसली होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. आणि फक्त ती एक खात्री करत होती की तिच्या मुलाला कुठल्याही प्रकारे आता इजा होणार नाही किंवा आता तिचं बाळ शांत आहे, याचीच ती फक्त तिथे बसून खात्री करत होती. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटिल लाउडर.
आणि मग काय झालं, या दरम्यान त्या पिल्लाला पण आपली आई तिथे असण्याची चाहूल लागली. आणि जसं त्याला जाणवलं की त्याची आई तिथे आहे, ही बिगॅन टू सोब अँड क्राय अ लिटिल लाऊडर. तो थोडासा जोराने हमसून हमसून रडायला लागला. बघा, हे आपल्यासोबतही असंच होते. अगदी जवळचा व्यक्ती एखादा दिसला की खूप रडायला येतं अशा वेळेस. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप. आणि मग काय झालं की मी त्या दारातून तिथे बाजूला झालो. टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. त्या आईला आपल्या पिल्लाकडे येता आलं पाहिजे म्हणून मी दारातून माघारी वळलो. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. आणि अचानक ताबडतोब त्याची आई, जसं आम्ही मागे वळलो तशी त्याची आई ताबडतोब खाली उतरून त्या कुऱ्हाड्यापाशी आली आणि तिने तिच्या पिल्लाला हातात उचलून घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आता मुलाला उचलून घेतल्यानंतर तिने काय केलं की सगळ्यात पहिले तिने त्याच्या शरीरावरील जे जखमा होत्या त्या किती जखमा आहेत, किती लागलेल्या आहेत याची कसून तपासणी तिने केली आणि ते बघितलं तिने. आणि कडल्ड हिम टाईटली, आणि त्याला अगदी घट्ट छातीशी कवटाळले. कडल्ड म्हणजे कवटाळले, हेल्ड क्लोजली, अगदी जवळ घेणे. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म. आणि तिच्या मायेच्या मिठीत पिलाला सुद्धा खूप दिलासा मिळाला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप ऑफ अ फ्यू मिनिट्स. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर द ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसल्ट. आणि ती शांतपणे बसून राहिली आणि विचार करत होती की बहुधा असाच जर हल्ला परत झाला तर त्या पिल्लाला वाचवण्यासाठी तिला काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा ती विचार करायला लागली. या गोष्टीचा विचार ती करत असावी कदाचित. तर अशा प्रकारे लेखकांनी इथे त्यांचे प्राण वाचवलेले होते, एखाद्या पिल्लाचे प्राण वाचवलेले होते. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. पुढे लेखक सांगतात की अगदी काही क्षणासाठी त्या वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितले. इव्हन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. अगदी आजसुद्धा ते कृतज्ञता व्यक्त करणारे. आता कृतज्ञता कशासाठी तिने व्यक्त केली होती हे बघितल्यानंतर तिच्या डोळ्यात जे भाव होते, कृतज्ञतेचे भाव होते की आपल्या पिलाचे रक्षण केल्याबद्दल अगदी शांतपणे कृतज्ञता तिने डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली होती. आणि ते डोळे मी आजही विसरू शकत नाही असं लेखक सांगतात. शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि तिच्या डोळ्यात काय होतं, ते कृतज्ञतेचे भाव होते की शोरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड, अगदी शांतपणे कृतज्ञता तिने तिच्या डोळ्यातून व्यक्त केलेली होती. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन अँड सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि पुढे लेखक म्हणतात की आय वॉज ओव्हरव्हेल्म म्हणजे मला अगदी भरून आलं की तिच्या डोळ्यातले ते भाव आणि आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला खूप भरून आलं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि माझ्यासमोर अगदी एखादी दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता त्यावेळेस तिथे बसलेली होती. स्टिकन म्हणजे अगदी इथे म्हटलेलं आहे की टू बी हिट हार्ड, सफर. स्टिकन म्हणजे दुःखी कष्टी ज्याला आपण म्हणूया. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच अवर किचन रूफ. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी धरून तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. आणि त्यानंतर काय तर त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा पूर्ण परिसर तिने बघितला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता अगदी त्याच्या विरुद्ध बाजूने झेप घेतली किंवा विरुद्ध बाजूने ती गेली. तर अपोजिट डायरेक्शन,
ते लंगूर लोक, ते प्राणी, ते माकडं जिथे होते त्याच्या अपोजिट डायरेक्शनने तिने आपल्या बाळाला घेऊन गेली. द ब्रीफ मीटिंग विथ अ मदर अँड अ बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पायसेस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक अ राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इंटू ॲक्शन. इथे हम्स इंटू ॲक्शन मीन्स बिकम ॲक्टिव्ह. तर इथे लेखक सांगतात, अगदी लास्ट पॅरेग्राफ आहे आणि खूप महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे. पूर्ण या लेसनचं सार याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर एक आई आणि तिच्या पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने लेखक म्हणतात की मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर एक सत्य गोष्ट आहे. अँड शुड एनीवन स्ट्राईक अ राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इंटू ॲक्शन. आणि ते म्हणतात की जर एकमेकांच्या मनाच्या तारा योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal. आणि त्या आईने, त्या वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील दृढ नाते आहे. आणि त्यासाठी बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर फक्त अन्न हे त्यांच्यामधलं एक नातं नसून त्यांच्यामध्ये असलेलं ट्रस्ट म्हणजे ज्याला आपण म्हणूया दृढ नातं, परस्पर एकमेकांवरचा विश्वास, कंपॅशन अनुकंपा आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एकमेकांना समजून घेणं, सामंजस्य, यासारख्या इतरही अनेक मार्ग याच्यामध्ये असू शकते, या दोन नात्यांमध्ये असू शकतं. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. म्हणजे ते म्हणतात की ही घटना घडून आज 55 वर्ष झाले आहेत. आय एम नाऊ 70 years old. आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण मला अजूनही त्या अविस्मरणीय भेटीची आठवण आजही मला होते आणि माझ्या उराशी प्रेमपूर्वक मी ती जपून ठेवलेली आहे. तर ह्या पद्धतीनं हा एक सुंदर लेसन इथे लेखकांनी तुमच्यासाठी प्रेझेंट केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी यानंतर एक होमवर्क आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो टिल देन, स्टे ॲट होम, बी सेफ अँड गुड बाय.